जोरदार निशाणा साधला आहे। काँग्रेस नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या कारभारावर सडकून टीका केली असता त्यांनी शिक्षण भरती घोटाळा आणि इतिहास पुस्तकातील बदलांवरूनही सरकारवर गंभीर आरोप केले आहेत। शहरातील वाढत्या गुन्हेगारीने नागपूरमध्ये चिंता व्यक्त केली जात असताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे। वडेट्टीवारांनी ठामपणे म्हटलं की नागपूर सारख्या महत्त्वाच्या शहरातून मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असतानाही गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे आणि सरकार मात्र निष्क्रिय आहे। त्यांनी इशारा दिला की जर सरकारने वेळीच पावले उचलली नाही तर कायदा सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडेल। इतकेच नव्हे तर वडेट्टीवार यांनी शिक्षक भरती घोटाळ्यावरही सरकारला घेरले। या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची त्यांनी यावेळी मागणी केली आहे। इतिहास विषयाच्या पुस्तकांमधील बदलांबाबतही त्यांनी सरकारवर टीका केली। त्यांनी म्हटलं की इतिहास हा भूतकाळाचा आरसा आहे आणि त्यात फेरफार करणे चुकीचे आहे। यामुळे जाती धर्मामध्ये फूट पाडण्याचा धोका असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे। पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगावेची रिपोर्ट। नाही, अलीकडे सरकार गोंधळी सरकार म्हणायला पाहिजे अशी स्थिती आहे, गोंधळलेली अवस्था आहे। म्हणजे एक मंत्री जातो आणि दुसऱ्या मंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये आणि कायदा सुव्यवस्था आणि कायदा सुव्यवस्थे किंवा हिंदुत्व सांगतो आणि त्याला स्थानिक मंत्री योगेश कदम त्याला उत्तर देतात की हे आम्हाला शिकवू नका, कायदा सुव्यवस्था आणि शांतता कशी राखायची ते आम्हाला ठाऊक आहे असं ते बोलले। आणि त्यातून यांनी सांगितलं की गृहमंत्री आमचे आहेत। आणि मंत्री आहात तुम्ही दोघेही, या मंत्रिमंडळातले तुम्ही दोनही जबाबदार आहात आणि यावरून जर वाद होत असेल तर हे किती गोंधळी सरकार आहे हे आता दिसत आहे। एकीकडे मुख्यमंत्री महोदय म्हणतात की पाकिस्तानचा एकही नागरिक महाराष्ट्रात नाही आणि दुसरीकडे नगर विकास खात्याचे उपमुख्यमंत्री म्हणतात की 107 पाकिस्तानी सापटत नाही। पण यात कुठलाच समन्वय दिसतो सरकार म्हणून? इतका समन्वयाचा अभाव कसा असू शकतो? म्हणजे यामध्ये विसंवाद या सरकारमधला आता स्पष्ट होतो आहे आणि हे सरकार गोंधळी आहे हे आता स्पष्ट झाले। एनसीईआरटीच्या पुस्तकामधून मुघलांचा इतिहास काढण्यात आला, बेटी बचाओ कुंभ यासारख्या तसं जातीय ब्रिटिशांनी देखील अशा पद्धतीचा अभ्यास करून त्याच्यात मला कीव येते की इतिहास पुसून काय यांना नवा इतिहास निर्माण करण्याची काहीतरी मग ताकद तरी दाखवा। पण तो इतिहास हा झालेल्या घटनांची साक्ष असते। इतिहासामध्ये जे काही घडलंय ते खरं म्हणजे ते ठेवा, हे आपण त्याला जपतो इतिहासाला। त्यामध्ये इतिहासाने जर आपल्याला सगळ्यांना पुढच्या पिढीला काही चुकीचं होत आहे हे दाखवता येईल, पण विषमता निर्माण करून किंवा दोन धर्मामध्ये जातीमध्ये दैर्य निर्माण होईल अशा प्रकारचा नवा अभ्यासक्रमामध्ये समावेश करणं आणि तो इतिहास संपवणं हे किंवा इतिहास काढून टाकणं हे मला वाटतं की जातीला धर्मामध्ये याला धर्मांधतेला खतपाणी घालण्यासारखं आहे। आणि या देशामध्ये एकूणच या देशाच्या लोकांमध्ये भेदभाव निर्माण करण्याची भूमिका, दोन धर्मामध्ये भेदभाव निर्माण करण्याची भूमिका, एकात्मतेला छेद देण्याची भूमिका यामध्ये या सरकारची स्पष्ट दिसते।